हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 28 डिसेंबर 2025चा द हिंदू बघतोय. माझं नाव आहे महेश. आज संडे आहे. संडेला एडिटोरियल डिस्कशन नसतं कारण द हिंदूला एडिटोरियल नसतात. परंतु टेक्स्ट कॉन्टेस्ट एफओक्यू जे पेज आहे त्याच्यावरती जे काही महत्त्वाचे मुद्दे जे खरं तर मुळापासून डिस्कस केलेले असतात, ते आज खरं तर आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचं सुद्धा एक्झामच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्व आहे. पहिल्यांदा एरोटेलच्या जे डिस्कशनचं स्वरूप आहे, ते स्वरूप आपण खरं तर डिस्कस करूया. पहिल्यांदा याच्यामध्ये एरोटेल डिस्कस करत असतोय. परंतु आज संडे असल्यामुळे एरोटेल असतात, पण ते जे पेज आहे ते एफ-क्यू पेज म्हणून येतात. त्याच्यावरती जे काही महत्त्वाचे एरोटेल्स असतात. म्हणजे असे मुद्दे असतात, जे खरं तर मुळापासून डिस्कस केलेले असतात. जे की एक्झामच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते आपण कव्हर करत असतो. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टचा जो पार्ट आहे, जर ते काय असेल, तर ते आपण डिस्कस करत असतोय. टेक्स्ट कॉन्टेक्स्ट नावाचं पेज असतं, त्याच्यावरती सुद्धा एरोटेल येतं. त्यानंतर सायन्स जे आहे, सायन्स पेजवरती जर एक्झामच्या दृष्टीतून काही महत्त्वाची कॉन्सेप्ट असेल, तर ती आपण डिस्कस करत असतोय आणि त्याच्यानंतर ज्या काही इम्पोर्टंट न्यूज आहेत, त्या इम्पोर्टंट न्यूज आपण कव्हर करत असतोय. आता डेली आपलं डिस्कशन जे आहे, ते 10:30 पर्यंत लेक्चर येऊन जातं. ते डिस्कशन तुम्हाला YouTubeवरती बघायला मिळतं. ते अपलोड होऊन जातं. परंतु संडेला जे आहे, हे डिस्कशन 5 पी-एम म्हणजे संध्याकाळी 5 पर्यंत तुम्हाला मिळून जातं. फक्त संडेला एक टाईम चेंज होईल. अदरवाईज डेली बेसिसवरती 10:30 हा मॅक्सिमम टाईम आहे. 10:30 पर्यंत तुम्हाला हे जे डिस्कशन आहे, ते डिस्कशन मिळून जाते. असो, बघूया आज द हिंदूला पहिला महत्त्वाचा मुद्दा कोणता डिस्कस केलेला आहे, त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळते, ते बघायला आपण सुरुवात करूया. पहिलं जे एडिटोरियल आहे, पहिला जो मुद्दा आहे, तो मुद्दा आहे इंडिया-USA रिलेशनशिप आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या डील जे आहेत आणि 2025 मध्ये आपण वेगवेगळ्या खरं तर सिच्युएशनमध्ये कोणत्या पद्धतीत सक्सेस मिळवलेला आहे आणि कोणत्या पद्धतीत अनसक्सेसफुल अजून सुद्धा राहिलेलं आहे, ज्याला की आपल्याला 2026 मध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये टार्गेट करावं लागेल. म्हणजे काय? ला केंद्रबिंदू मानून 2025 मध्ये भारतापुढे काय-काय चॅलेंजेस होते आणि ते कशा पद्धतीने टॅकल केले गेले आणि काही चॅलेंजेस आहेत ते अजून सुद्धा टॅकल करण्याची गरज आहे. हे जे मुद्दे आहेत, हे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डिस्कस केलेले आहेत. म्हणजे 2025 हे जे वर्ष आहे, ते भारतासाठी कसं होतं आणि येणाऱ्या वर्षामध्ये, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये 2026 मध्ये भारताच्या कोणकोणत्या प्रायोरिटीज असतील, हे या एरोटेलमध्ये आपल्याला खरं तर समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अमेरिकेलाच याचा केंद्रबिंदू मानण्याचं खरं तर गरज काय होती? ह्याची का गरज पडली? तर कारण सगळ्यात ड्रास्टिक चेंज जे रिलेशनशिपमध्ये भारत आणि अमेरिकेच्या झालेल्या आहेत 2025 मध्ये. त्याचं कारण आहे ट्रम्प गव्हर्नमेंट. ट्रम्प गव्हर्नमेंट का? तर रेसिप्रोकल जे टॅरिफ्स आहेत, त्याच्यावरती वेगळं लेक्चर सुद्धा आपण बनवलेलं आहे. ते आपल्याला बघायला मिळालं आणि मग बाकी जे H-1B व्हिसाचा मुद्दा आहे, स्टुडंट व्हिसाचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये पॉलिसीजमध्ये USA गव्हर्नमेंटनं ड्रास्टिक चेंज केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या ज्या गोष्टी होत्या, त्या कुठेतरी इंडियाला प्रेशराईज करण्यास सारख्या होत्या आणि इंडियासाठी खरं तर शॉकिंग त्या खरं तर गोष्टी होत्या. कारण अमेरिकेनं अशा पद्धतीचं जे काही टोकाचे डिसिजन्स आहेत, ते जर हिस्ट्री आपण दोघांच्या संबंधांची बघितली, तर हिस्ट्रीमध्ये अशा पद्धतीचे निर्णय कधीच घेतले गेले नव्हते. परंतु ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये आपण बघतोय, की 25% टॅरिफ्स जे आहेत, ते वाढवले गेले. त्याच्यानंतर 25% सरचार्जेस आपल्याला बघायला मिळाले. सरचार्ज वाढवलेला आपल्याला बघायला मिळाला. H-1Bचं व्हिसाचं जे काही नियम आहेत, ते कुठेतरी स्ट्रिक्ट केलेले आपल्याला बघायला मिळाले. जेणेकरून ते H-1B जे इंटरव्ह्यू प्रोसेस असते विदेशी, त्याच्यामध्येच खरं तर तो पास आउट नाही झाला पाहिजे. स्टुडंट व्हिसाचा प्रॉब्लेम आपण बघितला. त्याच्याशी रिलेटेड जे जे आपण म्हणू शकतो रूल्स आहेत, सॉरी, ते USA गव्हर्नमेंटकडून अतिशय स्ट्रिक्ट केलेले आपल्याला बघायला मिळाले. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर आपलं झालं, पाकिस्तान आणि इंडियाचे जे संबंध होते, वॉरसारखी सिच्युएशन निर्माण झाली होती. त्याच्यामध्ये सुद्धा युएसएनं दावा केला. ट्रम्प गव्हर्नमेंटनं दावा केला, की त्याच्यामध्ये सुद्धा मीडिएशन करण्याचा ट्राय केला गेला आणि ते युद्ध खरं तर होऊ दिलं गेलं नाही. म्हणजे एका दृष्टीतून आपल्याला हे पण समजणं खरं तर गरजेचं आहे, समजावून घेणं गरजेचं आहे, की ट्रम्प सारखा जो पॉलिटिशियन आहे, त्याचं दुसरं एक अँबिशन्स काय आहे, की याला वाटते, की मला नोबेल प्राइज द्यायला पाहिजे. ठीक आहे. मग नोबेल प्राइज जर मिळायचं असेल, तर त्याच्या कुठल्यातरी क्रायटेरियामध्ये बसायला लागेल. त्याच्यातला एक क्रायटेरिया आहे पीस.
तुम्हाला पीस मेकर बनावं लागेल. मग वेगवेगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये मी कसा पीस निर्माण करायचा ट्राय करतोय, मी कसा शांतता प्रस्थापित करण्याचा ट्राय करतोय, हे खरं तर यांच्याकडून अ, वारंवार जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्याच्यामध्ये भारत-पाकिस्तान असू द्या, इस्रायल-पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट असू द्या, रशिया-युक्रेन वॉर असू द्या किंवा बाकी छोट्या-मोठ्या इन्सिडेंट असू द्या. त्याचं रिझन ते एक सुद्धा आहे. ते सुद्धा आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. आणि हे सगळं यूएसए सोबत ड्रास्टिक चेंजेस होत असतानाच बाकी जगभरामध्ये खरं तर इंडिया कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी 2025 मध्ये कुठल्या-कुठल्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज भारताने केल्या, कुठले-कुठले महत्त्वाचे जे अग्रीमेंट्स आहेत, ते भारताने केले. त्याचा कशा पद्धतीने भारतीय इकॉनॉमीला फायदा होणार आहे की लॉस होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा या एडिटोरियलमध्ये समजावून सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केलाय. मग त्याच्यामध्ये जे रशिया-युक्रेन वॉर आहे, रशिया-युक्रेन वॉर असू द्या, ह्याच्यामध्ये जर इंडियाची पोझिशन बघितली, तर बऱ्यापैकी याच्यामध्ये इंडियानं स्वतःची पोझिशन क्लिअरली सांगितले, की इंडिया याच्यामध्ये न्यूट्रल आहे. म्हणजे ना कुणाला सपोर्ट आहे, ना कुणाला विरोध आहे. तरी सुद्धा रशियाचे आणि इंडियाचे जे संबंध आहेत ते पहिल्यापासून रशिया आणि इंडियाचे जे संबंध आहेत ते पहिल्यापासूनच खूप चांगल्या पद्धतीनं राहिलेले आहेत आणि रशिया आणि इंडिया सुद्धा एकमेकांच्या मदतीला कुठल्याही संकटाच्या काळामध्ये कायम उभा राहिलेला आहे. अशा पद्धतीचे संबंध रशियासोबत राहिलेले आहेत. त्यामुळं रशियाकडून जे इंडिया क्रूड ऑइल खरेदी करत होता, ते क्रूड ऑइल यूएसएला काय वाटत होतं, यूएसए असू द्या किंवा युरोपियन युनियनच्या कंट्रीज असू द्या, त्यांना काय वाटत होतं, की रशियावरती एक प्रेशर क्रिएट करण्यात यावं, जेणेकरून हे युद्ध थांबायला पाहिजे किंवा रशिया सारखी जी काही कंट्री आहे, ती कुठेतरी एक मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ नये, याच्यासाठी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सँक्शन्स रशियावरती लावले. मग त्यांचं क्रूड ऑइल खरेदी करायचं नाही, त्यांच्याबरोबर व्यापार करायचा नाही वगैरे, वगैरे. मग त्याच्यामध्ये पण इंडियानं याच्यामध्ये उलटं केलं. इंडिया असू द्या किंवा चायना असू द्या. त्यांनी क्रूड ऑइल जे आहे, रेग्युलर डिमांडपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी केलं आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये रशियाने डिस्काउंट सुद्धा आपल्याला या सगळ्या सिच्युएशनमध्ये दिला होता. मग याच्यामध्ये अमेरिकन अजून टोकाची भूमिका अमेरिकेनं काय घेतली, की अशा पद्धतीनं इनडायरेक्ट हेल्प रशियाला केली जाते आणि असं कोण करत असेल, तर त्यांना निगेटिव्ह परिणाम येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतील. म्हणजे त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतील. आणि त्याचाच कुठेतरी परिणाम जो आहे, तो हे मग रेसिप्रोकल सॉरी टॅक्स असू द्या, विजाचा इश्यू असू द्या, हे त्यांचं जे रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगवेगळे आहेत, ते कुठेतरी इंडियाला परेशान करण्यासारखे ते बनवत आहेत. हे त्याचेच परिणाम आपल्याला असल्यासारखं कुठेतरी बघायला मिळतात. परंतु या सगळ्या गोष्टींना त्यावेळेस इंडियानं जुमानलं नाही आणि मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल जे आहे, ते खरेदी करणं चालू ठेवलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या डील होत्या रशियासोबत, त्या खऱ्या अर्थानं तशाच चालू ठेवल्या आणि त्याच्यामध्ये अजून प्रोग्रेस झालेलीच त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. हे रशिया व युक्रेन वॉरचा खरं तर इफेक्ट होता आणि मग याच्यामध्ये विशेष करून वेगवेगळ्या पद्धतीनं इंडियावरती सुद्धा इनडायरेक्टली कशा पद्धतीने आपल्याला सँक्शन्स लावता येईल याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. त्याच्यामध्ये युरोपियन युनियनमध्ये आपल्याला नायरा एनर्जी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये रशियन कंपनीची भागीदारी होती. त्यामुळं ही कंपनी काय करते, रशियन कंपनीकडून क्रूड ऑइल खरेदी करते, ते फिल्टर करते आणि ते इंडियामध्ये आणि इतर कंट्रीजमध्ये विकते. मग युरोपियन युनियननं काय सांगितलं, की रशियाकडून खरेदी केलेलं ऑइल जर कोणी युरोपियन कंट्रीजमध्ये आणून विकत असेल, तर ते करता येणार नाही. अशा पद्धतीचे सँक्शन्स डायरेक्टली अशा पद्धतीचे सँक्शन्स लावण्यात आले. म्हणजेच काय, अशा पद्धतीनं नायरा कंपनी जी आहे, त्याचं कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याच्या मध्ये सुद्धा युरोपियन युनियन असफल ठरलेलं आपल्याला बघायला मिळेल. कारण नायरास कंपनीसाठी किंवा अशा पद्धतीसाठी फक्त काही युरोपियन युनियनच फक्त मार्केट नाहीये. गल्फ कंट्री सुद्धा मार्केट आहे. बाकी देश सुद्धा मार्केट आहे. तिथे जाऊन ते विकतील. आणि तशा पद्धतीची डील त्याच्यानंतर नायरा एनर्जीनं घेतलेली आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालं होतं. मग अशा छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी आहेत, त्या छोट्या-मोठ्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं कुठेतरी प्रेशर क्रिएट होते. मग त्या भारताची अर्थव्यवस्था असू द्या किंवा भारताची पॉलिटिकल सिस्टम असू द्या किंवा मग समाज व्यवस्था असू द्या. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हायलाइट करायचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट जो आहे, जो गाझामध्ये जे मोठ्या प्रमाणात युद्धामुळे किलिंग्ज वगैरे सुरू आहे, याच्यावरती सुद्धा फोकस जर आपण दिला, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी इस्रायलसोबत इंडियाचे खूप चांगले संबंध पहिल्यापासून राहिलेले आहेत. मग या सुद्धा केसमध्ये कुठेतरी इंडियाला टार्गेट करण्याचा प्रयत्न परत सेम कंट्रीजकडून होताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. मग याच्यामध्ये इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉरचा उल्लेख आलेला आहे.
या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर इराणमध्ये जी कारवाई इस्रायलने केली होती, त्याचं सुद्धा क्रिटिसिझम करायला इंडियानं टोटली नकार दिला गेला होता. कारण ऑब्व्हियसली जरी त्यांचं गृहयुद्ध वगैरे चाललं असू, गृहयुद्ध म्हणता येणार नाही. 2 देशांमध्ये युद्ध चाललेलं असू द्या, त्याच्यामध्ये अनेक कंट्रीज जे आहेत ते पार्टीमध्ये म्हणून इन्व्हॉल्व झालेला असू द्या डायरेक्टली, इनडायरेक्टली. त्याच्यामध्ये जो देश एखादा आहे, तो स्वतःच्या हिताचे निर्णय घेण्याचा त्याला अधिकार आहे. म्हणून तशा पद्धतीचीच ॲक्टिव्हिटी जी आहे ती इंडियाने याच्यामध्ये केली, की इस्रायलसोबत जे संबंध चांगल्या पद्धतीचे आहेत, ते कायम मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळं जर खऱ्या अर्थानं प्रेशराईज केलं असेल, तर इंडिया त्याला जुमानणार नाही. हे सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये इंडियानं जगभराला दाखवलेलं आहे. पण त्याच्यानंतर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असू द्या, ब्रिक्स असू द्या, याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला कारण सेम गोष्टीमध्ये इराण सुद्धा सहभागी होत असतोय. काही मिडल ईस्ट कंट्री सुद्धा सहभागी होत असतायत. मग त्याच्यामध्ये कुठेतरी अशा पद्धतीची भूमिका इंडियाची असल्यामुळं यांच्यासोबत उघड आपल्याला काय डील वगैरे करता आलेली नाहीये. ते सुद्धा थोडीफार कोंडी या डिसिजनमुळं किंवा इंडियाच्या या पोझिशनमुळं आपल्याला बघायला मिळाली. त्याचबरोबर आपल्या शेजारील कंट्री आहे, त्याच्यामध्ये मग पाकिस्तान आहे. त्यानंतर नेपाळमध्ये जे जनरेशन आपण म्हणतो त्यांचा प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणात बघितला, हिंसक वळण त्याला लागलेलं बघितलं. बांगलादेशमध्ये तशाच पद्धती सिच्युएशन आपण धार्मिक जो बेस आहे तो घेऊन झालेली आपल्याला बघितलेली आहे. या सगळीकडे आपल्याला बऱ्यापैकी इंडियाचा हिट सुद्धा बघायला मिळालेला आहे. मग या सगळ्या सिच्युएशन सुद्धा एक चॅलेंज आहेत 2025 मधल्या. चॅलेंज आव्हानं आपल्याकडे ही 2025 मधली आहेत. ते खरं तर सॉल्व्ह करण्याचं येणाऱ्या या वर्षामध्ये आपलं टार्गेट असू शकते. हे आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामध्ये मग उल्लेख येतोय नेबरहूड फर्स्ट पॉलिसीचा. मग ही कुठेतरी फेल झाली आहे का? अशा पद्धतीचं क्रिटिसिझम सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते. कारण नेपाळची परिस्थिती असू द्या, पाकिस्तानची तर पहिल्यापासूनच आहे, बांगलादेशची असू द्या. मग इकडं जर आपण बघितलं तर श्रीलंकेची फायनान्शियल कंडिशन असू द्या, फायनान्शियल क्रायसिस असू द्या, हे नेबरहूड कंट्रीजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळते. आणि मालदीवची काही वेगळी परिस्थिती सांगायची आपल्याला गरज नाहीये. तिथे कशा पद्धतीने तख्तापलट झालं, चायना प्रो गव्हर्नमेंट कशा पद्धतीनं तिथे एस्टॅब्लिश झाले, ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. मग ह्या ज्या सगळे आव्हानं वगैरे आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी 2025 मध्ये इंडियानं बघितलेल्या आहेत. मग आता 2025 मध्ये ह्या जरी सगळ्या गोष्टी बघितल्या, तर काही मेजर इंडियानं असे सुद्धा घेतले, की त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि भारताला फायदा होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये कॅनडासोबत आपल्याला खालिस्तानी सपोर्टर्स जे तिथं वास्तव्य करतात, त्यांच्यामुळे कॅनडाचे आणि इंडियाचे जे संबंध आहेत, ते तणावलेले आपल्याला बघायला मिळत होते. परंतु ते परत एकदा कुठेतरी G7 जे काय आहे ग्रुप 7 जे काय आहे, त्याच्या खरं तर अ, निमित्तानं हे संबंध परत एकदा पूर्ववत होताना आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कुठेतरी सक्सेसफुल होताना आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर अफगाणिस्तान सारखी कंट्री जिथं खऱ्या अर्थानं डेमोक्रॅटिक सरकार होतं. त्या ठिकाणी तख्तापालट होतो. तालिबानसारखं जे काही एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप आहे, तो खरं तर सत्तेवरती येतो. जे डेमोक्रेसी आहे ती त्याच्या खरं तर अक्षरशः आपण म्हणू शकतो, की त्याची धुळदाण झालेली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. आणि भारत ऑब्व्हियसली भारताच्या अफगाणिस्तानमध्ये त्याच्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आहे. आणि भारत एक डेमोक्रॅटिक देश आहे. भारत एक डेमोक्रॅटिक कंट्री आहे. मग हे असताना सुद्धा तालिबानसारख्या सरकारला भारत सपोर्ट करू शकत नाही. हे ऑब्व्हियसली तालिबानला सुद्धा माहिती आहे. त्यामुळं कुठेतरी असं एक सूर उमटताना आपल्याला जगभरामध्ये दिसत होतं, की इंडिया आणि तालिबान तर कधी खऱ्या अर्थानं चांगले संबंध त्यांचे होण्याचे चिन्ह खूप कमी आहेत. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा भारत सरकार कुठेतरी यशस्वी झालेलं आपल्याला पाहावयास मिळतंय. मग त्याच्यामध्ये सुद्धा जे संबंध आहेत, ते कुठेतरी आणखी खऱ्या अर्थानं चांगले होताना तालिबान सोबत सुद्धा दिसते. मग त्याचा फायदा जो आहे, आता अफगाणिस्तान, पाकिस्तान जो जो काही कॉन्फ्लिक्ट आहे, तो काय कायम आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे इथं पाकिस्तानसारखी कंट्री जी आहे, ती वारंवार इंडियाला खरं तर चायनाच्या मदतीनं त्रास देत असते. त्यांची सुद्धा कोंडी या ठिकाणी व्हायला मदत होणार आहे. जसं की चायना पाकिस्तानला हाताशी धरून इंडियाची कोंडी करत असते. तशा पद्धतीची कोंडी तर अफगाणिस्तानला हाताशी धरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करता येऊ शकते. जर पाकिस्तान अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी वारंवार करायला लागलं तर. ह्या सुद्धा गोष्टी 2025 मध्ये आपण सगळ्या खरं तर बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आपण बघितली चायनामध्ये आणि जे लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोलवरून
चायनाचे आणि इंडियाचे जे संबंध आहेत ते तणावलेले होते. ते कुठेतरी इथं मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीमुळं, चर्चेमुळं ते सुद्धा कुठेतरी सॉफ्ट होताना आपल्याला 2025 मध्येच बघायला मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग भूतान असू द्या, म्हणजे शेजारील कंट्री, भूतान असू द्या, श्रीलंका असू द्या, मालदीव असू द्या, यांच्यासोबत सुद्धा चर्चेतून कशा पद्धतीनं संबंध आपले सुधारत आहेत. म्हणजे एवढे काही तणावलेले यांच्यासोबत संबंध नाहीये. पण एक गव्हर्नमेंट करून घेण्यासाठी वगैरे जे खरं तर चर्चा आहे, त्या चर्चेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी 2025 मध्येच ज्या गोष्टी बिघडल्या होत्या, त्या गोष्टी पूर्ववत आणण्यामध्ये कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणात तरी का होईना, आपल्याला यश आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर श्रीलंकासारखी जी आपली नेबरहूड कंट्री आहे, मोठ्या प्रमाणात तिथं फायनान्शियल क्रायसिस आपण बघितला. त्यांना सुद्धा इंडियानं $450 मिलियन ची मदत देऊन खऱ्या अर्थानं हे जे संबंध आहेत, ते आणखी एका वेगळ्या लेव्हलला, एक वेगळ्या पद्धतीनं स्ट्राँग करण्याचा प्रयत्न केलाय. हे सुद्धा आता लपलेलं नाहीये. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी इथं लेखकानं आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर 2026 मध्ये मग आपल्या प्रायोरिटी काय असतील? तर 2026 मध्ये 2025 मध्ये आपण आणखी काही गोष्टी बघितलेल्या आहेत, की फ्री ट्रेड एग्रीमेंट आपला झाला. फ्री ट्रेड एग्रीमेंट जो आहे, त्याचा अभ्यास करून ठेवायला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. याचा डिटेल अभ्यास असायला पाहिजे. याच्यावरती वेगळं मी लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. आपली जी करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे ना, त्या प्लेलिस्टमध्ये हे सगळे लेक्चर्स तुम्हाला सापडतात. याच्यामध्ये ओमान असू द्या, यूके असू द्या, आता न्यूझीलंड असू द्या, यांच्यासोबत आपण खऱ्या अर्थानं फ्री ट्रेड अग्रीमेंट खरं तर करतोय. बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट सारखे अग्रीमेंट आपण करतोय. ज्याच्यामुळं तिथलं मार्केट जे आहे, ते खरं तर ड्युटी फ्री होणार आहे. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आहे, तो सहजरित्या करता येणार आहे विदाऊट एनी हर्डल्स आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे हे अग्रीमेंट असे 2 कंट्रीजमध्ये खूप जास्त महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर दुसरी एक प्रायोरिटी, आता हे 2025 मध्ये तर आपण करण्यामध्ये यशस्वी झालो. परंतु अजून पेंडिंग ज्या गोष्टी आहेत त्या करणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की यूएसए जो आहे, त्याच्यासोबत आपल्याला अशा पद्धतीचे बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट जे आहे, ते खरं तर मजबूत करून अजून चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट आपण कसं करता येईल, तशा पद्धतीच्या चर्चेत त्यांना इन्व्हॉल्व करून त्यांना ॲग्री आपल्याबरोबर कसं करू शकतो, याच्यावरती आपल्याला 2026 मध्ये काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर युरोपियन युनियन असू द्या, ऑस्ट्रेलिया असू द्या, युरोशियन इकॉनॉमिक युनियन असू द्या, जीसीसी असू द्या, गल्फ कॉपरेशन काउन्सिल ज्याला आपण म्हणतो, एशियन असू द्या, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स ज्याला आपण म्हणतो, यांच्यासोबत आपल्याला अशा पद्धतीच्या डील्स कराव्या लागतील. यांच्यासोबत अशा पद्धतीचे व्यापारिक संबंध आपल्याला वाढवावे लागतील. कारण आता आपण 2025 मध्ये एक तर गोष्ट प्रकर्षाने शिकलोय. यूएसए सारख्या कंट्रीवरती आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही. जे नवीन-नवीन सरकार येतं, त्याच्या नवनवीन आयडिओलॉजी असतात. त्याच्या खरं तर नवीन-नवीन त्यांचे दृष्टिकोन असतात. जगभरामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्याकडे बघण्याचा. त्यानुसार ते खरं तर स्वतःच्या देशासाठी डिसिजन घेत असतात आणि त्याच्यामध्ये होऊ शकते. जर आपण त्याच कंट्रीवरती जास्त प्रमाणात डिपेंड असेल, तर मग त्यांच्या पॉलिसीजवरती आपल्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय असेल, हे कुठेतरी ठरत असतं. मग मग अशी सिच्युएशन निर्माण होते, की ती कंट्री डिसाईड करते, की या देशाची परिस्थिती या पंचवार्षिकमध्ये काय असेल. मग तसं जर होऊ द्यायचं नसेल, तर अशा बाकी सगळ्या गोष्टींसोबत डील करून, जगभरामधल्या वेगवेगळ्या कंट्रीजसोबत डील करून, त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करून, त्यांच्यासोबतचे संबंध स्ट्राँग करून, आपल्याला हे जे आपलं मार्केट आहे, ते कुठेतरी वाढवावं लागेल, एक्सपांड करावं लागेल. हे आपल्याला 2025 चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. यूएसएची केस तर ही तर एकदम त्याच्यामधला आपण म्हणू शकतो माइलस्टोन आहे. जे की आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये इंडो पॅसिफिक रिजन जर आपण बघितला, याच्यावरती पण वेगळे लेक्चर बघितले, की त्याचं काय महत्व आहे वर्ल्ड ट्रेडमध्ये. या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये प्रत्येक कंट्रीला असं वाटतं, की आपला दबदबा असायला पाहिजे. आणि मग याच्यामध्ये यूएसए आणि चायनाचे जे काही रस्साकशी आहे तिथं, ती काही लपून राहिलेली नाहीये. मग तिथं सुद्धा इंडियानं एक स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी आपली अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मग हे बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर युरोपियन युनियन कमिशन अँड काउन्सिल प्रेसिडेंट्स जे आहेत, ते रिपब्लिक डेला इंडियामध्ये येऊ शकतायत. तशा पद्धतीचं त्यांना खऱ्या अर्थाने इन्व्हिटेशन आणि तशा पद्धतीची आल्यानंतरची मीटिंग आहे, ती होऊ शकते. मग हे जर मीटिंग झाली, तर त्याच्यामध्ये अनेक अग्रीमेंट जे आहे, ते साइन होण्याची शक्यता आहे. अनेक महत्त्वाच्या डील होण्याची शक्यता आहे. ते आपल्याला माहिती असणं खऱ्या अर्थानं खूप जास्त गरजेचं आहे. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत,
त्या इथं दिलेल्या आहेत. त्याचबरोबर युएसए सोबत जरी 2025 मध्ये आपल्याला असे अनुभव आले, तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं क्वाड समिटच्या माध्यमातून वगैरे अनेक वेळा युएसएचे जे प्रेसिडेंट आहेत ट्रम्प यांच्यासोबत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींची भेट होत राहील. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्राय करावं लागेल आता, की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी पूर्ववत होऊन आणखी इंडियाला फेवर करणाऱ्या कशा आपण करू शकतो, याच्यावरती लक्ष द्यावं लागणार आहे. या सगळ्या खऱ्या अर्थानं गोष्टी ज्या आहेत, अनेक खरं तर ओकेजन्स आहे, की जिथं यूएसए आणि इंडिया एकत्र येऊन वेगवेगळ्या गोष्टींवरती डिस्कशन करू शकतात. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला 2026 मध्ये करून घ्याव्या लागतील. त्याच्यावरती फोकस करावं लागेल. त्याचं ह्या सगळ्या ज्या आहेत, ते प्रायोरिटी 2026 मध्ये इंडियाच्या असतील, असं या ठिकाणी खरं तर लेखकानं आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग इथं आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? एक्झामसाठी खरं तर हे आयडियल एरोटेल आहे असं मी म्हणेन. पहिलं तर हे वर्ल्ड पॉलिटिक्सच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. दुसरं भारताची अर्थव्यवस्था जी आहे, ती आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी इंटरनॅशनल लेव्हलला भारताकडे काय-काय चॅलेंजेस आहेत आणि ते टॅकल केल्यानंतर कसा त्याला फायदा होऊ शकतो, हे या ठिकाणी आपण समजावून घेतलं. ह्याची एक नोट बनवून आपण रिव्हिजन करत राहायला पाहिजे. त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा, ग्रुप्सचा वगैरे उल्लेख आलेला आहे. जसं की ब्रिक्सचा उल्लेख आला, G20चा उल्लेख आला, G7चा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. अपेकचा उल्लेख, अपेक समिटचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. क्वाड समिटचा उल्लेख या ठिकाणी अ, आलेला आहे. युरोपियन युनियनचा खऱ्या अर्थाने इथं उल्लेख आलेला आहे. त्याचबरोबर बाकी अजून जर बघितलं आपण, तर इथं जीसीसीचा उल्लेख आलेला आहे. युरोशियन इकॉनॉमिक युनियनचा उल्लेख आलेला आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. हे परत इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतूनच आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. चौथा जर पॉइंट आपण बघितला, आता इथं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा पण उल्लेख आला. अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आला ते बघणं आपल्याला खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंटचा उल्लेख आला. फ्री ट्रेड एग्रीमेंटचा उल्लेख आला. ठीक आहे. त्याच बरोबरच रेसिप्रोकल टॅरिफ जो आहे, ती कॉन्सेप्ट इथं आपण खरं तर आपल्याला इथं बघायला मिळाली. मग ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत, या कॉन्सेप्ट इकॉनॉमीच्या दृष्टीतून पण खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि या एरोटेलमध्ये महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केले. कुठले मुद्दे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून या ठिकाणी कोणते मुद्दे खऱ्या अर्थानं डिस्कस करण्यात आले? ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा डिस्कस करण्यात आला यूएसए सोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत. दुसरा मुद्दा याच्यामध्ये डिस्कस करण्यात आला की युरोपियन युनियन सोबतचे इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहे. ठीक आहे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे चायना सोबतचे रिलेशन म्हणजे सगळ्याच नेबरहूड कंट्री सोबतचे रिलेशन जे आहेत ते कसे आहेत. मग चायनाच कशाला घ्यायचे? त्याच्यामध्ये सगळ्याच ज्या नेबरहूड कंट्रीज आहेत, त्या नेबरहूड कंट्रींचा खरं तर उल्लेख येणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, हे या ठिकाणी आपल्याला हायलाइट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर इथं इंडो पॅसिफिक रिजनचा उल्लेख आहे. या ठिकाणी इंडो पॅसिफिक रिजन आपण बघू शकतो. मग हे खूप जास्त चर्चेमध्ये असलेला विषय याच्यावरती मेन्सला प्रश्न पण याच्या अगोदर विचारलेला आहे. इंडो पॅसिफिकचं जे इम्पॉर्टन्स आहे, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे असा सूर कुठेतरी त्या प्रश्नाचा होता. मग ते इंडो पॅसिफिक रिजनचं महत्त्व याच्यावरती वेगळं लेक्चर बनवलेलं आहे. याच्यामध्येच तुम्हाला साऊथ चायना सीचा इश्यू पण समजावून सांगितला होता. त्याचं महत्त्व पण सांगितलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते करंट बेस्ड एशियन वॉचची जी प्लेलिस्ट आहे आपली, त्याच्यामध्ये ते लेक्चर तुम्हाला सापडेल. मग ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या या एरोटेलमध्ये हायलाइट केलेल्या आहेत आणि हे एरोटेल आपल्याला हेच हिंट देते, की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर इथं आपण बघतोय, की श्रीलंकेला आपण मदत केली, त्यांचा फायनान्शियल क्रायसिस पण होता आणि त्याच्यामध्ये एक घटना काय घडली, सायक्लोन दितवाह हे जे काही सायक्लोन होतं, याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांना भोगावं लागलं होतं. आत्ताच ती कंट्री फायनान्शियल क्रायसिसमधून उभारलेली आहे, बाहेर आलेली आहे. त्याच्यामध्ये भारताने त्याला मदत केली. मग हे सायक्लोन दितवा म्हटलं, की ऑब्व्हियसली जिओग्राफीमध्ये सायक्लोन फॉर्मेशन हा टॉपिक डिटेलमध्ये अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. देअर इज नो चॉईस फॉर दॅट. आणि याच्या अगोदर पण हे सेम डिस्कशन आपण केले, की सायक्लोन फॉर्मेशन वगैरे आपल्याला अभ्यास करून सगळ्या गोष्टींचा ठेवायचा आहे. याच्या अगोदर पण सायक्लोन सायक्लोन दितवाच्या माध्यमातून सायक्लोनवरतीच एक वेगळे रुटीन आलं होतं. ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. असे वेगवेगळे पॉइंट जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि जगभरामध्ये जर आपण बघितलं तर महत्त्वाच्या घटना इस्रायल पॅलेस्टाईन सारखा कॉन्फ्लिक्ट आहे.
रशिया युक्रेन सारखं युद्ध आहे. अशा अनेक घटना आहेत. ते येणाऱ्या एडिटोरियलमध्ये पण पुढे आपण बघणारच आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी अभ्यास करून ठेवावं लागतील. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचं एडिटोरियल जे आहे ते फार्मास्युटिकल इंडस्ट्री किंवा हेल्थ जे सेक्टर आहे इंडियाचं, त्याच्यावरती खरं तर डिस्कस करणारे एडिटोरियल आहे. मध्य प्रदेशमध्ये आपण एक केस बघितली होती, की कफ सिरपमुळं जवळ-जवळ 25 लहान मुलं जे आहेत त्यांची डेथ झालेली आपल्याला बघायला मिळत होती. म्हणजे फार्मास्युटिकल्स जे आहे, फार्मा प्रोडक्ट्स जे आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी क्वालिटी कंट्रोलचा इश्यू आहे. हे आपल्याला हे प्रकर्षानं आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. प्रत्येक 2 दिवसानंतर याच्या रिलेटेड एखादी तरी न्यूज आपण न्यूजपेपरमध्ये बघतच असतोय. म्हणजे क्वालिटी कंट्रोलचा फार्मा प्रोडक्ट्समध्ये खूप मोठा इश्यू आहे. हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग हे सगळं समजावून सांगितलं, की याच्यामध्ये मग अ, फार्माचं जे काही एक्सपोर्ट आहे, त्याच्यामध्ये कसा प्रॉब्लेम येतो, दुसऱ्या देशामध्ये त्याचं क्रिटिसिझम कशा पद्धतीने होतं, त्याचे परिणाम काय-काय होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करून सांगितलं आहे. मग बजेटमध्ये जर आपण बघितलं, तर टोटल जी-डी-पीच्या फक्त 2% अलोकेशन आहे. या फार्मा इंडस्ट्री किंवा हेल्थ सेक्टर डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे, हेल्थसाठी फक्त 2% आहे. मग जर आपण एकीकडे आपण म्हणतोय, की हे सुधारण्याचा प्रयत्न वगैरे आपण करतोय, पण त्याला बजेट अलोकेशन त्या प्रमाणात मिळत नाही. तर मग त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते आपण डेव्हलप करूच शकणार नाही. हा एक मुद्दा याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जर बघितलं, तर ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वेगवेगळे जे काही याच्यामध्ये प्रयत्न करते, त्या प्रयत्नांचा सुद्धा इथं उल्लेख आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे, की हेल्थ सेक्टरमध्ये म्हणजे याचा पहिला पॉइंट असू शकते, की हेल्थ सेक्टरमध्ये चॅलेंजेस कोणते-कोणते आहेत? त्या चॅलेंजेसचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे आणि मग त्याचे प्रिकॉशनरी मेजर्स असतील किंवा त्याच्या उपाययोजना ज्या असतील, त्या मग इंडियन गव्हर्नमेंट काय करतंय, प्रायव्हेट सेक्टर काय करतंय, या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जसं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, तशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. त्याची जी पावलं आहेत, ती कशा पद्धतीची आहेत? त्याचे रूल्स एंड रेग्युलेशन्स काय आहेत? आहेत का? फार्मा प्रॉडक्टच्या क्वालिटी कंट्रोलसाठी. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्रकर्षाने याच्यामध्ये अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी डिटेलमध्ये फक्त आपल्याला एकाच गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. हेल्थ सेक्टरची आव्हानं काय-काय आहेत आणि त्याच्यावरती मग गव्हर्नमेंट उपाययोजना, मग ते आपलं इंडियन गव्हर्नमेंट असू द्या किंवा वर्ल्डमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन काय उपाययोजना करतात, या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी लाईन टू लाईन हे आर्टिकल बघण्याची गरज नाहीये. पुढचं एडिटोरियल आपल्याला तेच सांगताना बघायला मिळतंय, की 2025 मध्ये आपण काय-काय अचीव्ह केलं आणि काय-काय अचीव्ह नाही केलं किंवा काय-काय आपल्याला ते वर्कच नाही झालं. हे आपल्याला परत सांगायचा प्रयत्न करत आहे. पण परत तुम्हाला हे सांगण्याचा मी परत ही गोष्ट जरी दुसरं एडिटोरियल असलं, सेम सब्जेक्ट असला, सेम कंटेंट असला, तरी सुद्धा मी दुसरं परत तुम्हाला तेच हे दाखवण्याचा प्रयत्न का केलाय? तर याच्यामध्ये काही गोष्टी तथ्यात्मक दिलेल्या आहेत, त्या की तुम्ही नोट करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जो 2025 हे वर्ष आहे, याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण बघितल्या, की त्या खूप चांगल्या पद्धतीने केल्या गेल्या गव्हर्नमेंटकडून. तर याच्यामध्ये पहिलं तर इन्कम टॅक्स रिलेटेड, जी-एस-टीशी रिलेटेड आपल्याला एक खऱ्या अर्थानं जे टॅक्स बर्डन होतं, ते टॅक्स बर्डन कुठेतरी आपल्याला कमी केलेलं गव्हर्नमेंटनं बघायला मिळालं. जे की 12% मध्ये होतं, ते परत 5% मध्ये आणलं. जे 28% मध्ये होतं, ते बऱ्यापैकी आयटम्स 18% मध्ये 18% या स्लॅब्समध्ये आणलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर लेबरशी रिलेटेड जी सिक्युरिटी असायला पाहिजे, त्या सिक्युरिटीसाठी लेबर कोड्स जे 4 लेबर कोड्स होते, ते कोड आणण्यात आले आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये बऱ्यापैकी याच्यावरती एडिटोरियल पण एक आलं होतं. आपण डिटेलमध्ये डिस्कस केले. प्रिव्हियस द हिंदू डिस्कशनमध्ये. 4 लेबर कोड आणले आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना सुरक्षितता प्रोव्हाईड करू शकतो, याच्यावरती खऱ्या अर्थानं फोकस केला. असे अनेक गोष्टी खरं तर इंडियन गव्हर्नमेंटने केल्या. त्याचबरोबर आणखी इंडिया यूके कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड अग्रीमेंट, मी इंटेन्शनली हे सगळं तुम्हाला रीड करून दाखवतोय, हे नोट करून घेणं गरजेचं आहे. हे वेगवेगळे जे अग्रीमेंट आहेत ना, त्या कॉन्सेप्ट पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तर तुम्हाला समजेल की हे अग्रीमेंट या देशासोबत करण्याचा फायदा भारत सरकारला काय होऊ शकतो, की लॉस होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास वन बाय वन करावा लागेल तुम्हाला. आता इंडिया यूके कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अग्रीमेंट हा जुलै 2025 मध्ये साइन झाला.
त्याच्यामुळे ड्युटी फ्री ॲक्सेस टू मोस्ट ऑफ द यूके मार्केट. यूके मार्केट हे मोस्ट ऑफ यूके मार्केट आपल्याला ड्युटी फ्री त्याचा ॲक्सेस मिळणार आहे. म्हणजे तिथं आपला माल जे आहे ते आपण खरं तर ड्युटी फ्री एक्सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर द ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट बिटवीन इंडिया अँड युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन. इंडिया अँड युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनमध्ये इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट खरं तर झालेलं आहे. ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट. मग त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड अशा पद्धतीच्या कंट्रीज आपल्याला बघायला मिळतात. आणि हे मार्च 2024 मध्ये साइन केला गेला होता. त्याचबरोबर ह्या ज्या युरोपियन फ्री ट्रेड अग्रीमेंट फ्री ट्रेड असोसिएशन, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन ज्या कंट्रीज आहेत या असोसिएशनच्या, त्यांनी पुढच्या येणाऱ्या 15 वर्षामध्ये भारतामध्ये जवळ-जवळ $100 बिलियन इन्व्हेस्टमेंट करू, अशा पद्धतीने सुद्धा आश्वासन दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. त्याचबरोबर पुढे आपण गेलो तर इंडिया ओमानमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट सारखे अग्रीमेंट आहेच. कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट सुद्धा आपल्याला बघायला मिळते. इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये परत फ्री ट्रेड अग्रीमेंटची बोलणी आता कन्क्लूड झाली आपल्याला बघायला मिळालं आणि आता 2026च्या सेकंड हाफमध्ये ते फर्स्ट हाफमध्ये ते साइन सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळालं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंडिया 2025 मध्येच कुठेतरी त्याच्यामध्ये बघायला मिळाला, सक्सेसफुल बघायला मिळाला. ह्या सगळ्या गोष्टी 2025 मध्ये अचीव्ह इंडियाने केलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. पण अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्या 2025 मध्ये वर्क झाल्या नाहीत? ते म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्या अगोदरच आपण आता बघितलेला, युएसए न जे काय टॅरिफ नवीन पॉलिसी आणली, वेगवेगळे टॅरिफ्स लावले, मग ते जवळ-जवळ खरं तर पहिल्यांदा 25% आणि परत 25% असे खरं तर पेनल्टी म्हणून 25% टॅरिफ्स लावलेले आपल्याला बघायला मिळाले. पहिलं जुलै 31 मध्ये मिस्टर ट्रम्प अनाउन्सेस 25% टॅरिफ्स ऑन इंडिया आणि त्याच्यानंतर एका आठवड्यानंतर ही अनाउन्स्ड अन ॲडिशनल 25% टॅरिफ ऑन इंडिया ॲज अ पेनल्टी फॉर इम्पोर्टिंग रशियन ऑइल. रशियाकडून ऑइल खरेदी करतो, इम्पोर्ट करतो म्हणून परत 25% अजून टॅरिफची भर त्याच्यामध्ये टाकण्यात आली. अशा पद्धतीने 50% टॅरिफ्स आपल्याला बघायला मिळाला. मग ह्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत म्हणजे युएसएचे जे काही ड्रास्टिक खरं तर टोकाचे डिसिजन होते, त्या टोकाच्या डिसिजनमध्ये आपण कुठंतरी त्याला कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही, हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. आणि हे सगळं टॅकल करणं हे 2026चं आपलं टार्गेट असेल, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता या सगळ्यासाठी एक्सपोर्ट प्रमोट करण्यासाठी इंडियाने एक्सपोर्ट प्रमोशन मिशनची सुद्धा घोषणा केली आहे. त्याच्या डिटेल्स अजून आलेल्या नाहीयेत. परंतु याच्यामध्ये एक्सपोर्ट खरं तर इंडियाचा वाढावा याच्यासाठी मोठी पावलं येणाऱ्या काळामध्ये उचलली जाऊ शकतात. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा लागेल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाहीये. अग्रीमेंटचे वेगवेगळे उल्लेख दिलेले आहेत, त्या कंट्रींची नावं आलेले आहेत. त्या सगळ्यांचा जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे, तशा पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अभ्यास करायचा आहे आणि जागतिक व्यापाराच्या दृष्टीतून अभ्यास करायचा आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग रेसिप्रोकल टॅरिफ जी संकल्पना आहे, अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. इथून पुढं ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज स्टार्ट होत आहेत आणि पहिलीच न्यूज जी आहे, त्या आसाममध्ये काही जे वोटर्स आहेत, ते खरं तर वोटिंग लिस्टमध्ये मॅपच झालेले नाहीत. अशा अनेक प्रकारच्या मुद्दे खरं तर आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी रिलेटेड अशा पद्धतीचे अनेक मुद्दे खरं तर उचलले जात आहेत आणि याच्या अगोदर प्रत्येक न्यूजमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे की वोटरचं वोटिंग लिस्टमध्ये नाव नसणं किंवा त्याचं नाव डिलीट होणं, ते नाव काढून टाकणं, अशा पद्धतीचे हेरफार जे आहेत ते अनेक आपल्याला इलेक्शनमध्ये बघायला मिळाले आणि हे प्रत्येक स्टेटची ही खरं तर सेम कहाणी आहे. मग ते महाराष्ट्र काय त्याच्यामध्ये अपवाद राहिलेला नाही आणि राहुल गांधींनी तर आपण बघितलं होतं की जे फेक वोटर्स आहेत किंवा काही वोटर्स जे आहेत त्यांची डेथ होऊन 5-6 वर्ष झालेली आहेत, पण त्यांच्या नावानं दुसरंच कोणतरी मतदान करते. त्यांचं खरं तर वोटिंग लिस्टमध्ये नाव जे आहे, ते खरं तर तो ॲक्टिव्ह वोटर आहे, अशा पद्धतीचं नाव आहे त्याच्यामध्ये. मग या सगळे जे खरं तर आपण म्हणू शकतो झोल आहेत, ते समोर येताना पाहावयास मिळते आणि त्यामुळं कुठंतरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे काही कारभार आहे, ते एक्सपोज होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते आणि ही सुद्धा न्यूज जी आहे, ती तशा पद्धतीच्या
चीच आहे आणि हा जो मॅटर आहे ते ज्युडिशरीमध्ये आपल्याला गेलेला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप डिस्कस होऊ शकतो मॅटर. त्यामुळे याच्या अगोदर आपण एक डिस्कशन काय केलं होतं, की अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, त्याच्यामुळे डेमोक्रेसी कशा पद्धतीने किल होते, त्याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवावा लागेल. आणि त्याच्यामध्ये डेमोक्रेसीचा डिटेल अभ्यास करून ठेवणं, त्याचे कॉन्सेप्ट समजावून घेणं आणि त्याच्यानंतर मग याचा त्याच्यावरती डेमोक्रेसीवरती कसा परिणाम होतोय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. डेमोक्रेसी ही कॉन्सेप्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठं आहे, हे सुद्धा तुम्हाला म्हणजे त्याचा सर्वांगीण अभ्यास तुम्हाला करावा लागेल. दुसरी न्यूज आहे ती मनरेगाशी रिलेटेड आहे. मनरेगाला रिप्लेस करणारा जी रामजी जो नवीन ऍक्ट आहे, तो येतोय. त्याच्यावरती 2-3 एडिटोरियल आतापर्यंत आपण बघितले. त्याचं डिटेल डिस्कशन आपण केलेलं आहे. मग हे मनरेगाचा डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागेल. याच्यावरती मी वेगळं लेक्चर बनवलेलं आहे. करंट बेस्ड इश्यू नावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ते लेक्चर तुम्हाला सापडेल. त्याचबरोबर जी नवीन योजना आहे, त्या नवीन योजनेमध्ये काय अशा प्रोव्हिजन्स आहेत, की ज्याच्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतभरामध्ये सुद्धा आपल्याला प्रोटेस्ट बघायला मिळाले. या दोन्ही गोष्टींचा आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून ठेवावा लागेल, जसं की आपण याच्या अगोदर डिस्कस केलेलं आहे. बाकी ही पॉलिटिकल न्यूज आहे. पुढची न्यूज आहे ती थायलंड आणि कंबोडियामध्ये एक नवीन शांतता करार झालेला आहे. त्यामुळे त्यांची जी काही फायटिंग एवढ्या दिवसापासून युद्धजन्य परिस्थिती 2 कंट्रीजमध्ये झाली होती, ती कुठेतरी संपुष्टात येताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता इथं आपल्याला समजून घ्यायची गोष्ट काय आहे, की पहिल्यांदा मॅपवरती बघणं आपल्याला गरजेचं आहे, की या ठिकाणी आपली शेजारील कंट्री म्यानमार आहे. म्यानमारच्या शेजारी इथं थायलंड आपल्याला बघायला मिळतंय आणि थायलंडच्या शेजारी इथं कंबोडिया आपल्याला खरं तर बघायला मिळते. आणि हे बाउंड्री लाईन जे आहे ते या ठिकाणी ते शेअर करताना आपल्याला बघायला मिळतात. आता या थायलंड आणि कंबोडियाची हिस्ट्री जर आपण बघितली, तर इथं याच्या अगोदर फ्रेंचांचा खरं तर दबदबा होता. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जसं इंग्रज आपल्यामध्ये डिव्हायडेशन करून गेले, तसं फ्रेंच इथे डिव्हायडेशन करून गेले आणि तेव्हापासून थायलंड आणि कंबोडियामध्ये हे जे काही बॉर्डर टेन्शन आहे, ते चायना आणि भारत असू द्या, पाकिस्तान आणि भारत असू द्या यांच्यासारखं ते चालत आलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता लेटेस्ट मुद्दा काय आहे, की थायलंडच्या मते या दोघांच्या मध्ये कुठेतरी हिंदू एक मंदिर आहे. मग कंबोडियाला असं वाटतं, की ते आमच्या हद्दीत असायला पाहिजे. थायलंडला असं वाटते, की हे आमच्या हद्दीत असायला पाहिजे. हा मुद्दा जो आहे, तो इंटरनॅशनल कोर्टात सुद्धा गेला होता, युनायटेड नेशनच्या अंडर गेला होता आणि त्यांनी सांगितलंय जसं की हे दोघांचा कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दा आहे. त्यामुळे आपण याच्यावरती हे नियम बनवूया, की तिथं थायलंड किंवा कंबोडिया दोन्हीपैकी कोणत्याही कंट्रीची आर्मी वगैरे नसायला पाहिजे. त्याच्यावरची डायरेक्ट कंट्रोल युनायटेड नेशन्सचा असायला पाहिजे, इंटरनॅशनल अथॉरिटीचा असायला पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा डिस्कशन आतापर्यंत झालेलं आहे. आणि त्यामुळं हा जो मुद्दा आहे, हा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. मग वर्ल्ड मॅपवरती जर आपण बघितलं, तर इथं इंडिया आहे, आपल्या शेजारील कंट्री ही म्यानमार आहे. त्यानंतर इथं थायलंड ही कंट्री आपल्याला बघायला मिळते आणि इथं आपल्याला कंबोडिया खरं तर पाहावयास मिळतं. मग हे वर्ल्ड मॅपवरती सुद्धा लोकेट करणं खूप जास्त गरजेचं आहे, जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि मग आता हा जो सगळा संघर्ष आहे, तो संघर्ष कुठेतरी पीसमध्ये तब्दील झालेला, शांततेमध्ये त्यांनी एक करार करून ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिलं तर यांचा संघर्ष जो आहे, त्याचा इतिहास बघणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मॅपचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसरा इंडियाचे जे आहेत ना, ते इंडियाचे मग थायलंड असू द्या किंवा कंबोडिया असू द्या, या दोन्ही कंट्रीसोबतचे संबंध कशा पद्धतीचे आहेत, याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आणि मग हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा जो पहिल्या पॉइंटमध्ये तुम्हाला सांगितला, हा मुद्दा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये कसा गाजतो, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा याच्यामध्ये काय स्टेक आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. त्या दृष्टीतून खरं तर ही जी न्यूज आहे, ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. पुढची न्यूज आहे ती परत वोटिंग लिस्ट रिलेटेड येते. त्याच्यातला कारभार उघडकीस येताना येतोय. त्यात कुणाचे नाम सापडतच नाहीत. कुणाची नावं 2-2 वेळा आहेत. कुणाची डेथ झाली पण तरी पण त्याचं नाव वोटिंग लिस्टमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्या नावानं दुसरंच कोणतरी वोट करते. हा परत एकदा सेम मॅटर आपल्याला बघायला मिळतो आणि याच्याच रिलेटेड कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढची न्यूज जी आहे ती मुन्नार लेकचा जो रिजन आहे त्याच्याशी रिलेटेड खरं तर न्यूज बघायला मिळते. जे टुरिस्ट आहेत ते टुरिस्ट त्या ठिकाणी वाढताना आपल्याला क्रिसमसच्या बेसिसवरती बघायला मिळतात. या सुट्ट्यांमुळे ऑब्व्हियसली आपल्याला बघायला मिळतात. परंतु याच्यामध्ये या गोष्टी या न्यूजचं महत्त्व आपल्यासाठी फक्त एकच आहे,
की मुन्नारचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. जिओग्राफीच्या दृष्टीतून ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. याच्या अगोदर प्रिलियमला याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यामुळं हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे साबरीमाला टेम्पल्स रिलेटेड आहे. साबरीमाला टेम्पल जे सोनं चोरीला वगैरे गेलं होतं त्याच्यामुळे सुद्धा अनेक दिवसांपासून आपण न्यूजमध्ये बघत आलेलो आहे. आता मंडल पूजामुळं तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते. फक्त एक अँसेंट हिस्ट्रीचा पार्ट म्हणून, एक कल्चरचा पार्ट म्हणून साबरीमाला टेम्पलची हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलीच होती अगोदर अभ्यास करून ठेवायला. त्याचबरोबर इथं मंडल पूजाचा उल्लेख आलेला आहे. मग ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. अशा गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं का आहे? तर कल्चरच्या माध्यमातून आपल्याला प्रिलियमला अशा कॉन्सेप्ट वगैरे विचारल्या जातात कल्चरच्या. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे तो 2-3 दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात गाजण्याचा विषय म्हणजे उन्नाव रेप केस. याच्यामध्ये जो कन्व्हिक्ट आरोपी होता, त्याला कुठेतरी बेल दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. मग आता आपल्याला अभ्यास कशाच्या गोष्टीचा करून ठेवायला लागेल? सोशिओलॉजीच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, की याची आकडेवारी बघून ठेवणं गरजेचं आहे रेप्स रिलेटेड. पहिला मुद्दा. दुसरा, ही कसली समाज व्यवस्था आहे, की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्याच्यावरती पूर्ण खरं तर कंट्रोल ठेवण्यामध्ये सरकार सुद्धा अयशस्वी ठरतं, कायदा सुद्धा अयशस्वी ठरतो. याचा आपल्याला सामाजिक दृष्टीतून अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसऱ्या पॉइंटचा तुम्हाला अभ्यास काय करावा लागेल, की कायद्यामध्ये याची तरतूद काय आहे? की कायद्यामध्ये अशा काय तरतुदी आहेत, की ज्याच्यामध्ये एवढे खरं तर सीरियस जे खरं तर गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये कन्व्हिक्टेड पर्सन जे आहेत त्यांना बेल मिळते. मग आपल्याला कायद्याचा थोडाफार अभ्यास चांगल्या पद्धतीने करावा लागेल. त्या दृष्टीतून मग त्याच्या रिलेटेड कलमं काय-काय आहेत ती बघून त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय-काय दिलेत, त्या बघणं गरजेचं आहे. प्रिलियमला अशा पद्धतीच्या कलमांवर कधी-कधी यू-पी-एस-सी ऑप्शन्समध्ये टाकते अशा पद्धतीची कलमं आणि त्याचं मग प्रोव्हिजन्स काय असायला पाहिजे याच्यावरती बेस त्याचं आन्सर असतं. म्हणून तुम्हाला त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. बाकी घटना जी आहे ती ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे न्यूज पण इम्पॉर्टंट आहे. एक्झामचा पार्ट सोडून सुद्धा भारतीय नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून आपल्यासाठी ही घटना खूप जास्त महत्त्वाची, खूप काही शिकवणारी आणि आपल्याला विचार करायला लावणारी आहे. पुढची न्यूज आहे, ती खरं तर टोटली पॉलिटिकल न्यूज आहे. परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा आलाय, जो एकेकाळी खूप जास्त गाजला होता, तो म्हणजे हेट स्पीच. ही एक आता कॉन्सेप्ट झाली. त्यामुळे हेट स्पीच कशाला म्हणायचं, ह्याचा तुम्ही अभ्यास करून ठेवा. याच्याच रिलेटेड सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट पण आहे. त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बांगलादेशमध्ये जे काही सिच्युएशन चालू आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला नेबरहूड कंट्रीसोबतचे इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करावाच लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक केस स्टडी म्हणून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. इंडियाचे जे काही नेबरहूड कंट्रीज आहेत, मग ते नेपाळ असू द्या, बांगलादेश असू द्या, श्रीलंका असू द्या, याच्यामध्ये कुठं इकॉनॉमिक क्रायसिस होतोय, कोणाची इकॉनॉमिक्स कोलॅप्स होते, कुठं जेनजी प्रोटेस्ट होतोय, खूप मोठ्या प्रमाणात त्याला हिंसक वळण प्राप्त होते. बांगलादेशमध्ये रिलिजियस बेसवरती हत्या केली जाते एका युवकाची पूर्ण मॉबमध्ये, पूर्ण गर्दीनं खरं तर त्याला ठेचून आणि परत जिवंत जाळून मारले, अशा पद्धतीची घटना बांगलादेशमध्ये बघायला मिळाली. ही आपल्यासाठी आता एक केस स्टडी आहे. ती केस स्टडी म्हणून तुम्ही घेऊन त्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण याचा 100% खरं तर एक्झाममध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि एक अवेअरनेस नेबरहूड कंट्रीचं रिलेशन समजावून घेत असताना एक अवेअरनेस म्हणून ही करंट घटना आहे. हे करंट काय-काय घटना आहेत, की फक्त इंडियाच्या नेबरहूड कंट्रीजमध्येच असं होताना बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळं या गोष्टीचा त्या पद्धतीने अभ्यास आपल्याला करावा लागेल. पुढची न्यूज परत एकदा अरवली हिल्सवरती आलेली आपल्याला बघायला मिळते. याची डिटेल इन्फॉर्मेशन याच्यावरती डिटेल अनेक वेळा आपण डिस्कस केली. येणाऱ्या काळामध्ये मी याच्यावरती वेगळं लेक्चर पण बनवतो. तोपर्यंत याची जसे की काल आपण डिस्कस केली होती, मॅपवरती तुम्हाला दाखवलं पण होतं, की याची जिओग्राफिकल टॉपोग्राफी, त्याचं इम्पोर्टन्स काय आहे, अरवलीचं, या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला करून ठेवायला लागेल. हे जर आपण बघितले तर कालच्या द हिंदूमध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे, की अरवली रेंज जे आहे, त्यानंतर त्याचं महत्त्व कशा पद्धतीचं आहे, हे लाईन टू लाईन आपण काल सगळ्या ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण अरवली जे आहे, ते खूप जास्त न्यूजमधला पार्ट आहे. त्यामुळे प्रिलियमच्या दृष्टीतून आणि जिओग्राफी मेन्सच्या दृष्टीतून हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला करून ठेवावाच लागेल.
पुढची न्यूज आहे त्याच्यामध्ये एकाच गोष्टीचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे, तो म्हणजे दुलास्ती हायडल पॉवर प्रोजेक्ट जम्मू काश्मीरमधला आहे. ह्या प्रोजेक्टची फक्त इन्फॉर्मेशन काढून ठेवा, हे प्रिलियमसाठी आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढची न्यूज आहे ती खरं तर ग्लोबल वॉर्मिंगमुळं एका प्रजातीचे जे काही बटरफ्लाईज आहेत, फुलपाखरं आहेत, ते कुठेतरी स्थलांतरण होताना पाहावयास मिळत आहेत. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, की ग्लोबल वॉर्मिंगचा खरं तर वन्यजीवांवरती होणारा, पशुपक्ष्यांवरती होणारा परिणाम, त्या ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळं त्यांचं होणारं स्थलांतर, त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. ते खरं तर ही न्यूज किंवा हा जो मॅटर आहे, तो आपल्याला ते हिंट देते, की कशाचा अभ्यास करायला पाहिजे. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळं हे जे होणारं स्थलांतर आहे, त्या स्थलांतराचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. या ठिकाणी खऱ्या अर्थानं द हिंदू आपला समाप्त होतोय. आन्सर रायटिंग सुरू झाली. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला समोर दिसतोय. आन्सर रायटिंगसाठी तो बनवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे आहे, तो सगळ्यांसाठी ओपन आहे. तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. तिथं जे द हिंदूमध्ये आपण डेली बेसिसवरती डिस्कस करतो ते करत असतोय. त्याच्यावरती आधारित क्वेश्चन मी पोस्ट करत असतोय आणि त्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही पी-डी-एफ फॉर्ममध्ये लिहून पी-डी-एफ फॉर्ममध्ये तिथं अपलोड करू शकताय. तिथं मी स्वतः तुम्हाला तुमच्या आन्सरसाठी फीडबॅक देतोय, इम्प्रूव्हमेंट सांगतोय. त्याचबरोबर एकमेकांचं बघून सुद्धा बाकी पण विद्यार्थ्यांचे आन्सर्स तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला आणखी वाव मिळतो आणि सगळ्यांसाठी हे फ्री आहे. त्यामुळं जे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आन्सर रायटिंग करतात, त्या दोघांसाठी तो प्लॅटफॉर्म आहे. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा. नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, विशेष करून रिजनल लँग्वेजच्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे. त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची हेल्प करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाही शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने आजचा द हिंदू मी एक्सप्लेन करू शकलो असेल. आवडत असेल तर लाईक करायला ऑलरेडी सांगितलं आहे. पण डिसलाईक केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा की इम्प्रूव्हमेंटची काय काय गरज आहे. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटूया अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.